नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण खूप महत्त्वाचे IMP GKचे चालू घडामोडी विज्ञानचे असे टॉपचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकवता बघायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मागील वर्षी आलेले प्रश्न असेल, अतिसंभाव्य प्रश्न असेल किंवा चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न असेल, असे संपूर्ण प्रकारचे प्रश्न आपल्या व्हिडिओत घेत असतो। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, ऐकायचा आहे, बघायचा आहे। एखादा प्रश्न तुम्हाला समजला नाही तर तो पुन्हा बघायचा आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासोबतच बघा, या ठिकाणी प्रत्येक प्रश्न तुम्ही नीट बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की परीक्षेच्या दृष्टीने एक एक प्रश्न तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे, IMP आहे। कारण की एक एक प्रश्न तुमचा एक एक मार्क या ठिकाणी ठरवत असतो आणि परीक्षेच्या दृष्टीने तुमचा रिझल्ट हा एक एक मार्कावरनं या ठिकाणी ठरत असतो। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण दररोज असेच व्हिडिओ आणत असतो, त्या ठिकाणी दररोजचे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज इतकंच सांगेल की आपण संपूर्ण क्वेश्चन पेपरचं लेक्चर असेल, GKचं लेक्चर असेल किंवा गणित बुद्धिमत्ताचं लेक्चर जे आपण लवकरच फ्रीमध्ये क्लासेस सुरू करणार आहोत। जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल किंवा ते लेक्चर येणाऱ्या काळात बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवीन व्हिडिओचे लेक्चर तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था कोणती कंपनी बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रो। पुढचा प्रश्न क्रमांक 2 बघा, मानवी डोळ्यातील डॅश डॅश प्रकाशाचा तीव्रतेस प्रतिसाद देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दंडाकार पेशी। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पालघर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? त्या दरांना काय म्हणतात? तर बँक दर असं म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतातील किती टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7.23। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतात डॅश डॅश हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 25 जानेवारी। तर मला सर्वांनी कमेंट करून हे सांगायचं आहे की 26 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे। कमेंट करून मला नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या एव्हिएशन कोअरद्वारे नव्या हवाई तळाची निर्मिती केली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जैसलमेर आपलं बरोबर उत्तर आहे। आता जैसलमेर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर कमेंट करून सांगा। आणि मी जितकेही प्रश्न तुम्हाला विचारतोय सर्वांची उत्तरं द्या, कारण की त्यावरून तुमची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल, बरोबर। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महासागरे। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मकणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रोटॉन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, 2027 पर्यंत एकूण UPI व्यवहार दरवर्षी किती कोटीपर्यंत पोहोचतील असे PwC इंडियाच्या अहवालानुसार समजते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 10। प्रश्न क्रमांक 11 बघा, राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विधान परिषद सदस्य।
प्रश्न क्रमांक 12 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात डॅश डॅश क्रमांक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दुसरा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, डॅश डॅश ह्या शहरात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करण्यात येते, म्हणून हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अंबाला. प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोण JNU विद्यापीठ दिल्लीची मानद डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन बी सामिया सुलहू हसन. प्रश्न क्रमांक 15 बघा, प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सूक्ष्मजीव हे त्यांच्या पेशीत हरित लवके असल्याने स्वयंपोषी असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युग्लिना. प्रश्न क्रमांक 16 बघा, लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घनभाग डॅश डॅश येतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मोठ्या आतड्यात. प्रश्न क्रमांक 17 बघा, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7 एप्रिल. प्रश्न क्रमांक 18 बघा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ओपिओडिस. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत आणि चीन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजेच वाल्मी कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि हा सेम प्रश्न आपण 2 दिवसापूर्वी एका व्हिडिओत घेतला होता. तर मला असं वाटतं याचं उत्तर प्रत्येकाने काय करायचं आहे, कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 24 बघा, 119व्या स्थानावरून कितव्या स्थानावर भारताची इंटरनेट स्पीडच्या रँकिंगमध्ये घेतली आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 47. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने अभ्यासू गरजवंत हुशार विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये लेक्चर आणत असतो. तर त्याबद्दल तुमच्याकडे जास्त मागत नाही आहे, फक्त व्हिडिओला लाईक करा. आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे मला काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर. प्रश्न क्रमांक 25, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी K2. प्रश्न क्रमांक 26 बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, हिरा व ग्राफाईट हे डॅश डॅश या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्बन. प्रश्न क्रमांक 28 बघा, हिमवृषालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते. तर बघा प्रश्न क्रमांक 28चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 29 बघा, पदाची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींना शपथ कोण देतात. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारताच्या NPCI इंटरनॅशनलने कोणत्या देशाच्या अल एतिहाद पेमेंटशी करार केला आहे.
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UAE. प्रश्न क्रमांक 31 बघा, एकत्रित आलेल्या डॅश डॅश 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भागीरथी व गंडक. सॉरी, या ठिकाणी बघा उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भागीरथी व अलकनंदा. सॉरी, या ठिकाणी गडबड झाली थोडीशी. जे आपल्या प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे ते काय आहे, पुन्हा सांगतो, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काय, भागीरथी व अलकनंदा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32 बघा, पुणे जिल्ह्यात नुकतेच एकूण किती महसूल उपविभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 8. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33 बघा, गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ कोणी लिहिले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34 बघा, PV सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 35, इन्सुलिन या पाचक रसाद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणता अवयव करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 36 बघा, जपान या देशाने अंतराळ स्थानकावर डॅश डॅश हा बोलणारा रोबोट पाठवला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए किरोबो. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. कारण की आपण दररोज असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो. त्यासोबतच गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर क्लासेस आपण लवकरच सुरू करणार आहोत. त्यासाठी जर तुम्हाला येणाऱ्या काळातील आपले क्लासेस जॉईन करायचे असेल किंवा क्लासेसचे आपले लेक्चर बघायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपले जेव्हा क्लासेस सुरू होतील किंवा क्लासेस आपले लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह असेल किंवा लेक्चर टाकलेले असेल त्यावेळेस तुम्हाला ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करता येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की बरेच लोक व्हिडिओला अजून पण लाईक करत नाही आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या जिल्ह्यासाठी किंवा कोणत्या पदासाठी कोणत्या विषयासाठी व्हिडिओ हवा आहे किंवा काही शंका आहे तर ती काय करायची मला आत्ताच्या आत्ता लगेच कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. तर चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37 बघा, खालीलपैकी चिपको आंदोलन कशाशी निगडीत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वृक्ष आणि वन संरक्षण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38 बघा, भारतातील कितीपेक्षा अधिक रेकॉर्डचा समावेश गिनीज बुक रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 60. प्रश्न क्रमांक 39 बघा, डॅश डॅश वायूच्या थरामुळे अतिनील किरणांची तीव्रता कमी होते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओझोन. प्रश्न क्रमांक 40 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर.